रसिक हो, सर्व देवादिकांचं नाम स्मरण झालं, नमन झालं. सर्व देवादिकांचं नाम स्मरण झालं, नमन झालं. आपल्या या कोकणच्या लोककलेचं, माझ्या गावदेवीचं गुणगानही झालं. आणि आता आपण सर्व सादर करत आहोत एक पौराणिक गणनाट्य, अहंतासुराचे गर्वहरण. अहंतासुराचे गर्वहरण. रसिक हो, आपल्या लाडक्या बापाला सुख करताना, दुःख हरताना, विघ्न विनाशकाला, आपल्या भक्तांवर येणारे एक ना अनेक संकट आपल्या अपार लीला करून संकट मुक्त केलेला आहे. सर्व देवाधिकांमध्ये आद्य पूजेचा मान मिळवणाऱ्या या बाप्पाने जेव्हा ब्रह्मदेवांनी सूर्यदेव यांना कर्मराज्य अधिपती बनवले, जेव्हा ब्रह्मदेवांनी सूर्यदेव यांना कर्मराज्य अधिपती बनवले, ते पद स्वीकारून सूर्यदेवांच्या मनात मोठा अहंकार निर्माण झाला. आणि त्या अहंकारापासून एक शिंका, त्या अहंकारापासून एक शिंका आली व त्यातून एक दैत्य निर्माण झाला. हे दैत्य गुरु शुक्राचार्यांना समजलं. त्यांनी त्याला आपला शिष्य मानले व त्याला अहंकारापासून जन्म झाला म्हणून अहंतासूर असे नाव दिले. व त्यांनी त्या श्री गणेशाची तपस्या करण्यासाठी रसिक हो, उर्वरित भाग या गणनाट्यापासून आपल्या समोर सादर करत आहोत. अहंतासुराचे गर्वहरण. अहंतासुराचे गर्वहरण. करुणा करा ब्रह्मांड नायक, आपणासी माझा दंडवत प्रणाम. तुझी भक्ती रूपी निष्ठा, मनाची एकाग्रता आणि त्या एकाग्रतेतून तू केलेली माझी तपश्चर्या पाहून मी तुझ्या प्रश्न झालो आहे. तुला इच्छित वर प्राप्त करून घे. गणेशा, त्या भक्तांच्या धागा हाकेला धावून आला, आपण प्रसन्न झाला. हे गणेशा, आपण मला कोणत्याही सजीवापासून मृत्यू येणार नाही असा वर द्या. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मी हा वर देत आहे. तथास्तु.
या देहरूपी भेटी भजनरूपी रत्न घालून गणेशाला अर्पण केली तेव्हा हे तपोबल पाहून श्री गणेश प्रसन्न झाले त्यांनी मला वरदान दिले सजीवापासून मृत्यू नाही आणि जर तो मृत्यू नसेल तर मग पराजयही नाही आणि जर पराजय नसेल तर मग या अंधासुराला भय ते कशाचं काय बस गुरु शुक्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे गणेशाकडून वरदान प्राप्त केलंय आता या अंधासुराच्या महत्वाकांक्षी योजनेला लागला तुझा रे नामाचा छंद तुझा लागला तुझा रे नामाचा छंद तुझा लागला लागला
पतित पावना अनंत कोटी ब्रह्मांड नायका हे देवा नारायणा, तुझ्या चरणी या नारदाचा प्रणाम. क्षणभर का होईना मुका वाटे देवाचं नामस्मरण केलं. पावन झाला हा नारद. भक्ती मार्ग फार सोपा आहे. जो कोणी देवाची भक्ती करेल ना त्याला मृत्यूलोकी सौख्यपद आणि परलोकी पद्मोच्च पदाची प्राप्ती होईल. हा अनुभव आम्हास आला म्हणून स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ हा तिन्ही तलात हा नारद सतत भ्रमण करत असतो. का आणि कशासाठी? भक्तजनांचा उद्धार आणि दुर्जनांचा संहार करून विश्वाची विस्कटलेली घडी नीट प्रस्थापित करून हे विश्व कसे सुरळीत चालेल याकडे आमचं कटाक्षाने लक्ष असतं. नारायण नारायण. वाटेत कोणी दुराचारी, अहंकारी आणि अधर्मी व्यक्ती दृष्टीस पडला तर त्याचा दुराचार, अहंकार आणि अधर्म नष्ट करून त्याला मोक्षाकडे कसे नेता येईल हे आमचे ध्येय असल्यामुळे या अखंड त्रिगुणात हा नारद सतत भ्रमण करत आहे. नारायण नारायण. आणि इथे येण्यामागचं कारण तेच आहे. सूर्यदेवांच्या अहंकारामुळे निर्माण झालेला तो अंतासूर त्याने गणेशाला प्रसन्न करून घेतला आहे आणि अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला आहे. आता इथे आलोच आहोत तर त्याची भेट तर घेतलीच पाहिजे. नारायण नारायण. भावांतरीचे जसे भावांतरीचे जसे स्वतःच सुगंधाची स्वतःच सुगंधाची स्वतःच तुझे नावाने सूर्य प्रवृत्त एकवटू वार भक्षण करून महादेवांचं गुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं गणेशाची महाधर्म तपश्चर्या केली. बलाच्या सामर्थ्यावरती अमृतत्वाचं वरदान प्राप्त केलं. आता
आता दैत्यगुरु शुक्राचार्यांच्या उपदेशानं या त्रैलोक्यावर आपलं राज्य प्रस्थापित करायचं. नारायण 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 सोडून दे मेरा गर्व अभिमान सोडून दे मेरा गर्व अभिमान भक्ती करून प्रभूजी मिळेल तुला समाधान भक्ती करून प्रभूजी मिळेल तुला नारायण नारायण. हे हंतासुरा, मी काय ऐकतोय? गणेशाला प्रसन्न करून त्यांच्याकडून अमरपणाचा वर प्राप्त करून घेतला. हा नारदा, तीन तर सप्तपादार भ्रमण नारद तू मला मिळालेलं वरदान ऐकून तुझं सर्वांग पेटून गेला असता तरी मला शंका होती माझ्या भेटीला कसा आला नाही. नारदा, गणेशाकडून कोणत्याही सजीवापासून माझा मृत्यू येणार नाही असं वरदान प्राप्त केलं या हंतासुरानं. नारायण नारायण. अरे हंतासुरा, मी तर तुला योग्य ते मार्गदर्शन करायला आलो आहे. नारायण नारदा, तू आणि मला योग्य मार्गदर्शन करणार. नारदा, आजची तर मला मुळीच शंका नव्हती. बोल बोल नारदा, बोल. तू आणि माझ्या महाराजाचं कोणतं हित सांगणार आहे? नारायण नारायण. अरे हंतासुरा, तुझी इच्छा आहे हे सारे त्रैलोक्य जिंकायची, तर मी सांगतो ते नीट आहे. देवराज इंद्र रंभेच्या नृत्य गायनामध्ये दंग झाला आहे. तिथे जाऊन त्यांच्या रंगाचा बेरंग कर आणि त्याची अमरावती तू तुझी करून घे. नारदा, आणि योग्य मार्गदर्शन केलं. नारदा, आता बघास तू या गणेशाच्या वरदानाच्या बळावरती पृथ्वी आणि पाताळ जिंकून पहिली स्वारी अमरावतीवर दिव्य
देवेंद्राची अमरावती कामीच करू, तिथं आपली सत्ता प्रस्थापित करणं सबल करू. देवेंद्र सिंहासनी विराजमान होणार. देवेंद्र, सांभाळ तुझी अमरावती. तुझ्या या अमरावती तुझ्या राजकारणाचा बेरंग करण्यासाठी हा तो सूर तुझ्यावर चाल करून येत आहे. नारायण नारायण. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुखाचं बरा मी. पापाची वासना नको माझ्या नेत्रा, त्याहून आणलाच बरा मी. निंदित श्रवण नको माझ्या कर्णा, त्याहून बधीर बऱ्याच मी. सुख सर्वांना मिळतं, कुणाला उंजळवत कुणाला रांजणवत, पण माणसाच्या मागण्याची कर्तबगारीची थोरवी इतकी लहान, तिथे देवाला दोष देऊन काय उपयोग. म्हणून प्रत्येकाने जीवनात भक्ती मार्ग आचरणात आणणं महत्वाचं आहे. कारण भक्ती एक अशी किल्ली आहे, त्या किल्लीनं त्या भगवंताचं मन देखील ओढू शकतो. आणि तीच किल्ली या नारदानं आपल्या जीवनात अंगीकारली आहे. म्हणून हे देवा नारायणा, तुझ्या भक्तीचा छंद ह्या नारदाला सतत जडला आहे. आता पाहूया अंतासुराचा गर्व आणि अहंकार कुठपर्यंत टिकतो. नारायण नारायण. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक कर या जीवनी. मानवा सार्थक कर या जीवनी. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक कर या जीवनी. मानवा सार्थक कर या जीवनी. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. जन्माचा संगे जन्मे जन्मे मृत्यू हा येऊनी. मानवा सार्थक कर या जीवनी. मानवा सार्थक कर या जीवनी. सर्व देवांनी मिळून देवांचा राजा हा देवेंद्र. आज ही अमरावती सर्व देवांनी मिळून देवांचा राजा हा देवेंद्र. त्यांच्या आशीर्वादाने हे इंद्रपद बहाल केले. या अमरावतीवर सर्व देवांनी मिळून देवांचा राजा घोषित केला आणि ही अमरावती बहाल केली. त्यांच्या आशीर्वादाने आणि देवतांच्या मदतीने हे सर्व पहार पडले. आज कित्येक दिवस झाले
त्या रंपा देवीचं नृत्य पाहिलं नाही? रंभे, अगं ये रंभे. रंभादेवी, हे इथे दरबारामध्ये उभं. रंभादेवी, आज कित्येक दिवस झाले नृत्य पाहिलं नाही या देवेंद्राने. नृत्य सादर करावं ही इच्छा आहे, तर तुम्ही नृत्य सादर करावे. आज नाचते मी रंभातालावरी, आज नाचते मी रंभातालावरी, नृत्य पाहण्यास जमली सभाग, नृत्य पाहण्यास जमली सभाग, इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार ग, इंद्र दरबारिया नृत्याची जादू मी करणार ग. Come
तुझं नृत्य पाहून मान कसगदी मुंगे सारे रंभे आज या देवेंद्राला या अमरावतीहून परास्त करून मी माझी तुला भट्टराणी बनवणार. तू कुठे येऊन काय बोलत आहेस? याचा तुला अंदाज नाही. अरे ही अमरावती आहे आणि या अमरावतीचा राजा हा देवेंद्र आहे. वाल्यामध्ये परत जा, नाहीतर तुझा मृत्यू हा निश्चित आहे. देवेंद्र, अरे हंतासूर कुणासमोर काय बोलत आहे याचं पूर्ण भान आहे या हंतासुराला. देवेंद्र, साक्षात गणेशाची तपश्चर्या करून गणेशाकडून वरदान प्राप्त केलंय मी. सजीवापासून माझा मृत्यू नाही, आणि जर का मृत्यू नसेल तर मग पराजयही नाही, आणि जर पराजय नसेल तर मग देवेंद्र तुझा काय ते का. अरे अंदाज ना, तू अजून मला परिचित नाहीस. आल्या मार्गी परत जा, नाहीतर तुझा मृत्यू हा निश्चित आहे. देवेंद्र, मरण व मृत्यूची भीती या हंतासुराला मुळीच नाही. याची भीती तुम्हा देवांना. देवेंद्र, मुकाट्याला ही अमरावती सोडून निघून जा, यातच तुझं फळ आहे. अंतस्रा, अरे त्या गणेशाच्या वरानं हुमत होऊन या अमरावतीवर फारी. अरे जोपर्यंत हा देवेंद्र आहे तोपर्यंत ही अमरावती माझीच राहील. देवेंद्र, तर मग शिकार या हंतासुराच्या युद्धाला आव्हान. अंतस्रा, चलाच ना प्रहार. आज माझ्या हातून निसटलास, नाही तर तुझा मृत्यू हाट होता. आणि आम्ही अरे देव असून ही तुझ्याकडे माझी पाय लावून पळून गेला. याच्या शौर्याला मुखाने बसला. हे जय या हंतासुराचाच ही अमरावती माझी झाली. या अमरावतीचा राजा झाला. या अमरावतीचा सम्राट या
या अमरावतीचा राजा, या सर्व देवाधिकांचा राजा, हा आमचा सूर झाला, आमचा सूर. हरिनाम
यावे नारद मुनी यावे. नारद मुनी, तुम्ही या वैकुंठपुरी कसं काय येणं केलं? देवा श्रीहरी, ज्यांच्या नामानेच मनाला समाधान प्राप्त होते, श्रीहरी नारायण या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. आशीर्वाद. हे देवा, सूर्यदेवाच्या अहंकारापासून निर्माण झालेला तो अंतासूर त्याने गणेशाला प्रसन्न करून अमरत्व प्राप्त केले आहे आणि इंद्रदेवांची अमरावती काबीज करून तो आता इथेच येत आहे. तरी आपण सावध राहावं. नारद मुनी, याची कल्पना होती मला. त्या अहंतासुराचे मी इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. अहंतासुरासारखे अनेक दैत्य या पृथ्वीवर माजतात. त्यांचे गर्वहरण मी नक्की करेन. नारायण नारायण. हे देवा, तर मला येण्यास अनुमती द्यावी. नारद मुनी, तुम्ही यावे. नारायण. विष्णूचं वैकुंठ किती सुंदर आणि विष्णुदेवा, या अहंतासुराचा प्रणाम स्वीकार करावा. हे अहंतासुरा, तुझं इथे येण्याचं कारण मी जाणतो. अहंतासुरा, तुझी ही इच्छा मी कदापि पूर्ण होऊ देणार नाही. अहंतासुरा, आम्हा देवांना शरण येऊन सरळ पाताळ लोकी निघून जा. विष्णुदेवा, तुझ्या ज्ञानाची त्रुटीपासून मला परावृत्त करण्याचा तुझा डाव हा तुझा मूर्खपणा असे मी समजतो. अरे चित्तव्रत प्रवृत्त एकवटून वारा भक्षण करून श्री गणेशाची तपश्चर्या केली. गणेशाच्या वरदानाच्या बळावरती अखंड त्रैलोक्यावर राज्य प्रस्थापित करण्याच्या दैत्य गुरु शुक्राचार्यांनी दिले आणि त्या आज्ञेचं पालन म्हणून देवेंद्राची अमरावती कबीज केली. आणि आता हे तुझे वैकुंठही हस्तगत करण्यासाठी विष्णू हा अहंतासूर इथून रिकाम्या हाती मुळीच जाणार नाही. हे अहंतासुरा, तू गणेशाच्या दिलेल्या वरदानामुळे गर्वाने माजतो आहेस. हे अहंतासुरा, पाप पुण्याच्या घड्यामध्ये तू तल्लीन होत आहेस. अहंतासुरा, अरे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला पाप पुण्याचे भोग भोगावे लागतात. पाप आणि पुण्य म्हणजे विष्णुदेवा, तुम्ही देवांनी करावे त्या पुण्य आणि आम्ही मानवांनी करावे त्या पाप. विष्णुदेवा, जर कामाची या युद्धात हार झाली तर का सांगताय तू पाताळात निघून जाईल. तुम्ही माझ्याशी तू युद्ध करावं. हे अहंतासुरा, तुला जर तुझ्या शक्तीचा एवढाच गर्व झाला असेल तर स्वीकारलं तुझं आवाहन. स्वीकार विष्णुदेवा.
मरणाच्या भीतीनं तूही रणांगण सोडून पळून गेला. पुन्हा जय हंतासुराचा वैकुंठपुरी ही माझी झाली. या वैकुंठीचाही वैकुंठीमध्ये झाला हा हंतासुर. आता राहिला तो कैलास. शंकराचा पराजय. पण त्या खंडाची भुवनाचा अधिपती या त्रैलोक्याचा सम्राट हा हंतासुर होणार. सांभाळ तुझा कैलास. राहुल गोसाळ कुठे असेल त्याने त्यांच्या मागे यायचंय. राहुल गोसाळ धन्यवाद. महादेवा महादेवा महादेवा. देव असे भयभीत नका होऊ. त्या असुराचा काळ जवळ आलाय. महादेवा त्या हंतासुरानं आमचं राज्य सगळं काबीज करून घेतलंय. होय महादेवा, त्या अहंतासुरापासून आम्हा देवाचे तुम्हीच रक्षण करा बघा. सवय होतो त्यापेक्षा माईकपेक्षा मारितोय. महादेवांना माझा त्या हंतासुराचा प्रणाम. इंद्र विष्णुदेवा रणांगण सोडून या. महादेवांच्या आश्रयाला आलाय. पण या हंतासुराच्या हातून तुमची सुटका मुळीच शक्य नाही. महादेवा गणेशाच्या वरदानानं साऱ्या त्रैलोक्य जिंकण्याच्या मनसुभ्यानं या तुझ्या कैलासावरती आक्रमण करून आलोय. म्हणून तुझा हा कैलास माझ्या स्वाधीन कर आणि या देवांचा इथून निघून जा. तू जो अधर्म करत आहे तो इथेच थांबव आणि पाताळात निघून जा. इंद्रदेव विष्णुदेव त्यांना त्यांची वैकुंठी अमरावती परत कर. महादेवा
महंतसुरा, महादेवांना क्रोधित करू नकोस. त्यांनी जर तिसरे नेत्र उघडले तर तुझा तेच भस्म करून टाकेल. देवेंद्र, अरे हो हंतासूर, राजा हंतासूर, तुम्हा देवांना दुःखाचं आव्हान देतोय. शिकार विद्याचा आवाज. महादेवही पळून गेले. अरे देवांनो, कोठे रोप पावला तुमचा देवत्व. आता तो तुमचा देवत्व नष्ट करणं. हा कैलासही माझा सण. या कैलासीचाही अधिपती झाला हा अंतस्वर. या खंडाची कुमाराचा सम्राट, या खंडाचा इलाक्याचा अधिपती हा अंतस्वर झाला. अंतस्वर.
तुम्हीच काहीतरी उपाय करा. आपण गणेशाची आराधना करूया. होय महादेवा, आपण गणेशाची आराधना करू. ज्या कारणात माझा धावा करत आहात त्या अंतःपुराचा अहंकार नष्ट करण्याची वेळ आता आली आहे. तुम्ही निश्चित राहा. होय गणेशा, तुम्हाला आम्हाला धन्यवाद. सार्वभौम सम्राट झाला हा अंतःसूर. सार्वभौम सम्राट देव देव म्हणून सारे मनुष्य प्राणी त्याची पूजा करतात. त्याच देव प्राणाच्या भीतीनं रणांगण सोडून पळून जातात. हा अंतःसूर अखंड त्रैलोक्याचा अधिपती, त्या अखंड त्रिभुवनाचा सम्राट हा अंतःसुरा, सावध हो. हे बालका, कोण आहेस तू आणि असं माझ्या मार्गात ठाण आहेस? अंतःसुरा, या संपूर्ण त्रिभुवनाला तुझ्यापासून मुक्त करायला आलो आहे. हा! ज्याचं सामर्थ्य असेल तर कर्मादी शुद्ध. हा! अरे बालका, त्या देवाधिकांचा पराभव केला मी. तू तर एवढासा बालक, किती काळ माझ्या समोर निघलं. स्वीकार युद्धाचा.
रोखू शकलो नाही गणेश. गणेश या हंतासुराला क्षमा करा गणेश. तुमच्या वरदानानं आणि माझ्या अहंकारानं मी खूपच पाप केले गणेश. गणेश मला मारू नका गणेश. मला जीवन दान द्या गणेश. हंतासुरा, तुला तुझी चूक समजली आहे. त्यासाठी तू क्षमा याचना करीत आहेस. ठीक आहे, तुला माफ केले. परंतु हंतासुरा, तू सर्व देवांची राज्य त्यांना परत कर आणि पाताळात जाऊन सुखात राहा. प्रभू, आपली आज्ञा शिरसावंत. प्रभू, प्रणाम.